पोका एका पहिला क्वालिटी इम्प्रूव्हमेंट मेथड आहे. हां, नंतर हे कशासाठी वापरतो आपण, इट इज यूज टू रिड्यूस ऑर कम्प्लिटली अवॉइड ह्युमन एरर. आपल्याला ह्युमन म्हणजे माणसाकडनं होणाऱ्या चुका एकतर कमी करायच्या आहेत किंवा पूर्ण काय करायचे आहेत, बंद करून टाकायचे आहेत. तिसरा पॉईंट काय म्हटलं, याचा अर्थ पोका म्हणजे काय, अवॉइड, आणि योग म्हणजे काय, मिस्टेक. उलट म्हटलं, हां ठीक आहे, ॲक्सिडेंट आणि हे काय, मिस्टेक. सॉरी, पोका मीन्स काय, ॲक्सिडेंटल मिस्टेक, म्हणजे ॲक्सिडेंट, हे जो पोका म्हणजे काय, ॲक्सिडेंट, आणि योग म्हणजे काय, अवॉइड. बरोबर. सो पोका मीन्स काय, अवॉइड ॲक्सिडेंटल मिस्टेक ऑर एरर. म्हणजे पोका म्हणजे काय, तुमचे ॲक्सिडेंट काय करा, अवॉइड करा, ॲक्सिडेंट रिमूव्ह करा. बरोबर. त्याच्यानंतर पोका हे हॅज टू बी फॉलोड बाय वर्कर ऑन प्रोडक्शन लाईन. पोका हे वर्करला कंपल्सरी प्रोडक्शन काम करताना मान्य केलं पाहिजे, करावी लागते. बरोबर. पोका ही सिस्टीम काय असती, आपण मशीनला आपण लावलेली असते. पोका काय काय असतं, त्याच्यामध्ये जे काही फिक्चर असतात, वेगवेगळे सेन्सर्स असतात, वॉर्निंग डिव्हायसेस असतात. बरोबर. इंटरलॉक असतात, म्हणजे तुमचं काय चुकलं की काय करणार, ते डायरेक्ट लॉक करणार. बरोबर, लॉक होणार. इंटरलॉक्स असतात. का बरं, दॅट स्टॉप्स द मशीन ॲटोमॅटिकली, दॅट स्टॉप्स द मशीन ॲटोमॅटिकली, ऑर गिव्ह अ वॉर्निंग सिग्नल टू अ वर्कर दॅट समथिंग इज गोईंग रॉंग. बरोबर, की एक तर तुमची मशीन बंद करणार किंवा वर्करला सिग्नल पाठवणार की तुमचं काहीतरी कामामध्ये चुकतं आहे. सो वर्कर कॅन करेक्ट इट. तर वर्कर काय करू शकतो, ते बरोबर करू शकतो. इफ करेक्शन इज नॉट डन, मशीन विल ॲटोमॅटिकली स्टॉप, मशीन विल नॉट वर्क. जर तुमचं करेक्शन जर तुम्ही केलं नाही तर मशीन विल नॉट वर्क, मशीन चालू होणार नाही, काम करणार नाही. पोका ही लो कॉस्ट आहे, हायली इफेक्टिव्ह आहे ते प्रोडक्शन आणि तुमचं क्वालिटी वाढवण्यासाठी. आणि पोका जनरली आपण कुठं वापरतो, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये वापरतो, पण ही तुम्ही कुठं वापरू शकता, ऑफिसेस आणि हॉस्पिटलमध्ये पण काय करू शकता, वापरू शकता. समजलं पोका समजलं. 5S काय होतं आपलं, 5S पण काय क्वालिटी इम्प्रूव्हमेंट मेथड आहे. हे पण तुमचं कशासाठी असते, क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी असते. त्याच्यानंतर याच्यामध्ये 5 शब्द असतात, जॅपनीज शब्द. ते शब्द पाठ जर होत असतील तर 5 शब्द पाठ करा. हे सेरी, सेरिटियन, सिस्को, सितिस्को आणि सितुस्के हे असेल. ते असेल तर कमीत कमीत हे पाठ करा. सॉर्ट, सेट इन ऑर्डर, शाईन, स्टँडर्डाईज आणि सस्टेन. सॉर्ट म्हणजे काय, विभागणी करायची, प्रत्येकाला वेगवेगळ्या पार्टमध्ये डिवाईड करायचं. आपल्याला बघणार पहिल्यांदा आपल्या कंपनीमध्ये अननेसेसरी कंपोनंट्स किती आहे, अननेसेसरी आयटम्स किती आहेत वर्कशॉपमध्ये, ते आपण काय करणार, त्याचं सॉर्टिंग करणार. अननेसेसरी आयटम काय आहेत, द आयटम्स आर विच आर नॉट इम्पॉर्टंट अँड विच आर नॉट इन प्रॉपर लोकेशन. जे कंपनीमध्ये तुमचे व्यवस्थित ठिकाणी मशीन नाही आहेत आणि ज्या तुमच्या गरजच नाही आहे त्या मशीनची, त्याला काय करणार तुम्ही, एच टॅग विथ द रेड मार्किंग. तुम्हाला त्यांना काय करणार, रेड मार्किंग देणार, त्याला नाव रेड टॅग लावणार त्याच्यावरती. आणि वन्स द रेड टॅग इज डन, इट इज मूव टू द होल्डिंग एरिया. कुठं पाठवणार, ते आपण होल्डिंग एरियामध्ये पाठवणार, स्टोरेज डिपार्टमेंटमध्ये पाठवणार. ते एक तर तुम्ही रिसायकलिंग करा किंवा फॉर स्क्रॅप इट. कळलं, स्क्रॅप करण्यासाठी. हे झालं सॉर्ट म्हणजे विभागणे, डिवाईड करायचं. सेट इन ऑर्डर, सेट इन ऑर्डर म्हणजे लाईनीने लावा. कंपनीमध्ये तुमचे जे जे काम आहे, कंपनीमध्ये ज्या ज्या मशीन त्या कशा लावा, लाईनीने लावा. प्लेस एव्हरीथिंग इन करेक्ट सिक्वेन्स ॲज पर प्रोडक्शन. कंपनीमध्ये जे काही काम आहे ते कसे लावा, कंपनीमध्ये जे काही गोष्टी आहेत, प्लेस एव्हरीथिंग म्हणजे कंपनीमध्ये ज्या काही मशीन आहेत त्या कशा लावा, सिक्वेन्सनुसार लावा, प्रोडक्शनच्या सिक्वेन्सनुसार. दिस इज डन टू अवॉइड वेस्टेज इन टाईम. बरोबर. हे काय करतो आपण, टाईम वेस्ट कमी करण्यासाठी करतो. शाईन म्हणजे काय, क्लीन करा, क्लीन द मशीन्स विच इज टू बी क्लीन द मशीन इन द ऑर्गनायझेशन. बरोबर. कंपनीमध्ये जे काही काम करतो आहे आपण, कंपनीमध्ये जे मशीन आपल्याकडे आहेत त्या काय करा, क्लीन करा. मेंटेन, नंतर इकडचं पॉईंट लिहा, वर्किंग इन अ क्लीन एन्व्हायरमेंट. त्याच्यामुळं काय होतं, वर्कर जर क्लीन एन्व्हायरमेंटमध्ये जर काम करत असेल तर काय होतं, एनेबल्स वर्कर टू आयडेंटिफाय लीक्स. त्याला वर्करला समजतं की मशीनमध्ये लीक कुठं झालं आहे, व्हायब्रेशन कुठून तयार होतं आहे, ब्रेकेज कुठून तयार होतं आहे, मिस अलाइनमेंट कुठं झाली, हे तुमचे म्हणजे जे काही प्रॉब्लेम येतात प्रोडक्शनला ते इझिली समजतात. नाही तर सगळंच घाण असेल तर समजणार नाही. बरोबर. इट इज इम्प्रूव्ज एम्प्लॉई एनर्जी. हे काय करतं, एम्प्लॉईची ताकद, ऊर्जा त्याची वाढवतं, त्याला बोर होऊन देत नाही, सगळे घाणेरड्याचे त्याची चिडचिड होऊन देत नाही. हो. स्टँडर्डाईज म्हणजे काय, की तुमचं जे काही काम आहे ते कसं करा, स्टँडर्ड पद्धतीने करा. इट मीन्स मेंटेनिंग स्टँडर्ड इन द ऑर्गनायझेशन विच इज टू बी फॉलोड बाय एव्हरीवन. कंपनीमध्ये असं स्टँडर्ड ठेवा जे प्रत्येकाला कंपनीमध्ये फॉलो करावं लागणार. बरोबर. त्याच्यानंतर
त्याच्यामध्ये काय काय असतात, इट इन्क्लूड्स रेग्युलर क्वालिटी कंट्रोलिंग इन एव्हरी ॲक्टिव्हिटी ॲज पर स्टँडर्ड चेकिंग अँड मेंटेनन्स ऑन डेली ॲक्टिव्हिटी. याच्यामध्ये आपण काय करतो, जे वेगवेगळे म्हणजे स्टँडर्डाईज करायचं म्हणजे काय करायचं, वेगवेगळे चार्ट्स बनवायचे. आपण जेवढे शिकलो ना चार्ट्स वगैरे, ते सगळे चार्ट बनवायचे. मेकिंग व्हेरियस प्रोसेस चार्ट, व्हेरियस मॅन्युफॅक्चरिंग चार्ट, हां सगळे चार्ट्स बनवून टाकायचे, ते टाका सगळं तुझं, बरोबर. आणि मेंटेन म्हणजे काय, आपण ज्या गोष्टी चारही बघितल्या त्या काय करायच्या, मेंटेन करायच्या. इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट अँड डिफिकल्ट टास्क. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं पण अवघड टास्क आहे, अवघड काम आहे. कारण का बरं, नॉर्मली एव्हरीवन हॅज अ टेंडन्सी, प्रत्येकाला सवय काय असते की टू अवॉइड स्टँडर्ड प्रोसिजर. स्टँडर्ड प्रोसिजर आपण फॉलो नाही करत, बरोबर. आणि काय करतो, जुनी पद्धतीने आपण काम करतो. अँड बॅक टू द ओल्ड वे ऑफ डुईंग थिंग्स. परत आपली जुनी जी पद्धत आहे त्याच पद्धतीने काय करणार, आपण काम करणार. हेन्स टू नो वेदर द ऑल अबव 4 पिलर्स आर वर्किंग ऑर नॉट. म्हणून आपल्याला एकतर वरचे जे 4 पिलर आपले जे आहेत ते व्यवस्थित काम करतात का नाही, त्यासाठी काय लागतं, व्यवस्थित आपल्याला इन्स्पेक्शन द्यावं लागतं. काय करावं लागतं, त्यासाठी आपल्याला व्यवस्थित इन्स्पेक्शन करावं लागतं. इम्प्लिमेंटेड ऑर नॉट, दिस स्टेप्स इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. इट फोकसेस दिस मच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, बरोबर. इथं खाली काय लिहा, इट इन्क्लूड्स इन्स्पेक्शन. म्हणजे कोणतं इन्स्पेक्शन, डेली इन्स्पेक्शन. डे इन्स्पेक्शन इथं लिहिलेलेच आपण. टू मेंटेन सस्टेन स्टेप्स, पोस्टर्स, न्यूजलेटर्स, पॉकेट्स मॅन्युअल, परफॉर्मन्स रिव्ह्यू, डिपार्टमेंट स्टोअर्स आर ऑर्गनाइज. किंवा इट इन्क्लूड्स इन्स्पेक्शन, ही पण घेऊन टाका. याच्यामध्ये काय असतं, इट इन्क्लूड्स इन्स्पेक्शन. आणि ही डायग्राम काढायची, समजलं. 5S, पोकायोका, 6 सिग्मा आणि कायझन. कायझन काय होतं, काय म्हणजे काय, बेटर फॉर चेंज. इट इज ऑल्सो क्वालिटी इम्प्रूव्हमेंट मेथड. याच्यामध्ये काय होतं, कायझन म्हणजे काय, तुम्ही कंपनीमध्ये जे काय काम करणार आहे ते कसं असतं, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंटवरती असतं. कायझन इज बेस्ड ऑन कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. कायझन इज अ जॅपनीज वर्ड. काय म्हणजे काय, चेंज. आणि झेन म्हणजे काय, बेटर. म्हणजे कायझन म्हणजे काय, चेंज फॉर बेटर. आता चौथा पॉईंट काय लिहिलं आपण, इम्प्रूव्हमेंट इन अ क्वालिटी ऑर्गनायझेशन. इट ऑकर्स बाय इनोव्हेशन अँड कायझन. कंपनीमध्ये जर क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर 2 गोष्टीमुळे होती. एक म्हणजे नवीन शोध लावल्यामुळं, आणि दुसरं म्हणजे काय, कायझनमुळं. नवीन शोध लावल्यावरती हा पॉईंट करायचा नाही. नवीन शोध कशामुळं लागतो, कायझन केलं आहे आपण तो पॉईंट. इनोव्हेशन डिपेंड्स ऑन रिसर्च अँड डीप स्टडी. इनोव्हेशन कशावरती डिपेंड असतो, रिसर्च आणि डीप स्टडी, अभ्यासावरती डिपेंड असतो, बरोबर का नाही. हे गोष्ट जर केली तर ते इनोव्हेशन चांगलं होतं. वेरॅज कायझन म्हणजे काय, स्लो कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. कायझन म्हणजे काय, स्लो पण कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट तुमची होती आहे. कायझन गिव्स, कायझन तुम्हाला काय पण देतं, संधी देतं. कायझन गिव्स अपॉर्च्युनिटी, संधी टू एव्हरीवन फॉर पार्टिसिपेटिंग. इथं हा पॉईंट केला नाही आपण, इथं हे लिहिलं आहे. कायझन गिव्स अ चान्स टू एव्हरीवन टू पार्टिसिपेट फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ ऑर्गनायझेशन. कायझन काय करतं, चान्स देतं प्रत्येकाला, कशासाठी, पार्टिसिपेट करण्यासाठी. क्वालिटीच्या इम्प्रूव्हमेंटमध्ये तुम्ही जर काही हातभार लावण्यासाठी मदत करण्याची इच्छुक असाल तर तुम्ही संधी तुम्हाला भेटेल, बरोबर. कायझन मीन्स स्लो इम्प्रूव्हमेंट. इम्प्रूव्हमेंट कोणत्या कोणत्या असू शकतात, लाईक एन्व्हायरमेंट इम्प्रूव्हमेंट, आपल्या कंपनीमध्ये जो परिसर आहे त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी चेंज करा. वर्क इम्प्रूव्हमेंट, कामामध्ये काहीतरी बदल करा. प्रोसेस इम्प्रूव्हमेंट, कामाच्या मेथडमध्ये काहीतरी प्रोसेसमध्ये मेथड इम्प्रूव्हमेंट करा. इम्प्रूव्हमेंट इन मशीन्स, इम्प्रूव्हमेंट इन सर्व्हिस, बरोबर. याच्यामध्ये सगळेजण इन्क्लूड असतात, CEO पासनं वर्करपर्यंत. नंतर हा पॉईंट काय होता, कायझन कॅन ॲक्टिव्हिटी परफॉर्म बेस्ट परफॉर्म बाय दी वर्कर. कायझन ॲक्टिव्हिटी जी आहे ती सगळ्यात चांगली कोण करू शकतं, वर्कर करू शकतं. कारण दे आर एक्सपर्ट्स ऑन द शॉप फ्लोअर, बरोबर. कारण ते शॉप फ्लोअरवरती ॲक्च्युअल काम कोण करतं, वर्कर करतात ना. त्यांना जास्त माहिती असते की कुठं प्रॉब्लेम येतो आणि कुठं नाही येत. वन्स दे नो दॅट देर इज अ सम प्रॉब्लेम, दे विल मेक एफर्ट टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम. एकदा त्यांना कळाले की कंपनीमध्ये मशीनला काय प्रॉब्लेम होतो आहे किंवा प्रोडक्शनला आपल्याला पूर्ण होत का नाही आहे, असं जर एकदा प्रॉब्लेम त्यांना कळाला की ते काय करू शकतात, एफर्ट लावू शकतात, ताकद लावू शकतात, त्यांच्या डोक्याची ताकद लावू शकतात किंवा हातपायाची ताकद लावू शकतात. त्यासाठी तो प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करण्यासाठी. सो कायझन हॅज एम टू एलिमिनेट वेस्ट ऑफ ऑल सिस्टीम अँड इन्क्रीज प्रॉफिट. तर कायझनचं तुमचं काम काय असतं, मेन की वेस्टेज कमी करायचं आणि प्रॉफिट वाढवायचं, समजलं. 5S, 6 सिग्मा, कायझन, पोकायोका 4 झालं. यातलं कोणतं तरी एक येईलच. आता ISO 9000. ISO 9000 मीन्स, ISO मीन्स काय, इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन. इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन हे त्याचा फुल फॉर्म आहे. ISO नेटवर्क इज यूज्ड
इन मोर दॅन 150 कंट्रीज. ISO तुमचं जे आहे ना, आपण म्हणतो ना तुमच्याकडे कोणतं सर्टिफिकेट आहे, ISO सर्टिफिकेट आहे का, याचा अर्थ काय की तुमचे ज्या कंपनीमध्ये तुमच्यामध्ये कंपनीमध्ये जे काही काम होते ते इंटरनॅशनल स्टँडर्डनुसार होते. कसं होते, इंटरनॅशनल स्टँडर्ड. म्हणजे तुमचं जो जॉब आहे तो तुम्ही दुसऱ्या देशामध्ये पण तो विकू शकता. कळलं, इंटरनॅशनल स्टँडर्ड म्हणजे 150 देशांमध्ये तुम्ही तो विकू शकता. आता देश वाढले असतील अजून. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स BAIS इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ISO. हे तुमचं BAIS जे आहे ते याचा पार्ट आहे, ISOचा एक छोटासा पार्ट आहे. तर रिप्रेझेंटेटिव्ह त्याचा तुमचा जो काय आहे एक काय म्हणतात रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय, त्याला तो रिप्रेझेंट करतो, ISOला रिप्रेझेंट करतो. ISOच्या खालचं कोण असतं, BAIS असतं. असं ISO 9000 इज अ सिरीज ऑफ स्टँडर्ड्स डेव्हलप बाय दी ISO. ISO 9000 फक्त एक नाही, ISO 9001, ISO 9002, ISO 9003, 4 असं 90 आलेलं आहे. हे काय एक सिरीज आहे. जसे आपली वेब सिरीज असते, वेब सिरीज पार्ट 1, वेब सिरीज पार्ट 2, तसंच तुमचं ISO 9001, 9000, 9001, 9002, 9003 प्रत्येक वर्षी ते चेंज होत राहतं. इज अ सिरीज ऑफ स्टँडर्ड डेव्हलप बाय दी ISO. प्रत्येक वर्षी ते सिरीज तुमची काय होती, इम्प्रूव्ह होत जाते आणि प्रत्येक वेळेस नवीन नवीन गोष्टी त्याच्यात येत राहतात. इट डिफाईन्स, हे काय करते, सांगतं. काय सांगतं, इट डिफाईन्स किंवा स्टेट्स म्हणा. इट स्टेट्स हाऊ एस्टॅब्लिशमेंट अँड मेंटेनिंग इफेक्टिव्ह क्वालिटी ऑर ॲश्युरन्स सिस्टीम फॉर मेंटेनिंग अँड सर्व्हिस इन्स्टिट्यूट. कसल्या अवघड आहे. इट इज ॲप्लिकेबल फॉर सिस्टीम स्टँडर्डायझेशन अँड सर्टिफिकेशन अँड नॉट फॉर प्रोडक्ट स्टँडर्डायझेशन अँड सर्टिफिकेशन. इट इज हा पॉईंट करूच नका. इट इज ॲप्लिकेबल फॉर सिस्टीम स्टँडर्डायझेशन. ही कोणासाठी आहे, पूर्ण सिस्टीमसाठी आहे, म्हणजे कंपनीसाठी आहे. सिस्टीम म्हणजे काय, इट इज यूज्ड फॉर कंपनीला, इट इज यूज्ड फॉर कंपनी स्टँडर्डायझेशन अँड सर्टिफिकेशन अँड नॉट फॉर प्रोडक्ट स्टँडर्डायझेशन अँड सर्टिफिकेशन. म्हणजे हे प्रोडक्टसाठी नाही आहे. म्हणजे तुमचा पेन आपण ISO कोणाला देतो, कंपनीला देतो, प्रोडक्टला नाही देत. प्रोडक्टला इथं ISO BSO काही नसतं. प्रोडक्टसाठी जे असतं ते वेगळं काहीतरी असेल, त्याला वेगळं मार्किंग असेल. ISO कोणाला असतो, कंपनीसाठी असतं, कंपनी सर्टिफिकेशन येते, प्रोडक्टसाठी सर्टिफिकेशन नाही आहे. ते पॉईंट आहे हा. ISO इज ॲप्लिकेबल. ISO कोणाला लागू होतोय, ॲप्लिकेबल म्हणजे काय, लागू. ॲप्लिकेबल कोणाला आहे, कंपनीसाठी आहे. ISO इज ॲप्लिकेबल फॉर कंपनी स्टँडर्डायझेशन अँड सर्टिफिकेशन अँड नॉट फॉर प्रोडक्ट स्टँडर्डायझेशन अँड सर्टिफिकेशन. बरोबर. ISO प्रमोट्स इंटरनॅशनल एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टू डेव्हलप इंटरनॅशनल कोऑपरेशन अँड ग्रोथ ऑफ द इकॉनॉमी. इथे तुम्ही 7वा पॉईंट काय लिहू शकता, याच्यापेक्षा सोप्पा. ISO इम्प्रूव्ज इंटरनॅशनल बिझनेस फॉर इंटरनॅशनल बिझनेस ऑफ प्रोडक्ट. बरोबर. ISO काय करतं, इंटरनॅशनल बिझनेस ऑफ प्रोडक्ट काय करतं, इम्प्रूव्ह करतं, सुधारतं. ISO गिव्स गायडन्स फॉर सिलेक्शन अँड यूज ऑफ ॲप्रोप्रिएट. ISO गिव्स गायडन्स फॉर सिलेक्शन ऑफ कंपनी टू कंझ्युमर. कंझ्युमर म्हणा, हा कंझ्युमरच म्हणावं. हा पण पॉईंट करू नका. बरं. 7वा आणि 8वा दिलेला आहे, हे तिन्ही पॉईंट करू नका. 6वा पॉईंट करायचं. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा पण नाही करायचं. 6वा आणि 7वा 8वा इथे लिहिलं आहे. ISO काय करतं, कंझ्युमरला म्हणजे जो विक्रेता आहे, जो वापर करणार आहे, त्याला काय करतं, गायडन्स प्रोव्हाइड करतं की कोणती कंपनी चांगली आहे आणि कोणती कंपनी चांगली नाही आहे, याचं सिलेक्शन करण्यासाठी त्याला काय करतं, ते मदत करतं. ISO म्हणजे काय, इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. याच्यामध्ये तुमचे 150 देश आहेत. BIS तुमचं काय, त्याचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. ISO ही एक सिरीज आहे. ISOमध्ये आपण कंपनी स्टँडर्डायझेशन असतं, प्रोडक्ट स्टँडर्डायझेशन नसतं. ISO तुमचं बिझनेस तुमचा वाढवतं इंटरनॅशनली, आणि ISO तुम्हाला कंझ्युमरला प्रोडक्ट कंपनी कोणती सिलेक्ट करायची आणि कोणती नाही करायला मदत करतं. आणि याच्यापेक्षा सिम्पल काहीच नाही असू शकत. कळलं. चॅप्टर फिनिश. तुम्हाला प्रश्न आला, ISO स्टेट इम्पॉर्टन्स ऑफ QS 14000 स्टँडर्ड. QS नाही, ते ISO 14000 असं येईल ते, किंवा स्टँडर्ड शब्द दिसला
ISOचे वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्हाला सांगितलं ना मी आता 9001, 9002, 9000 वेगवेगळे प्रकार आहेत. 9001, 2000, ISO 10006, ISO 10007, ISO 10012 एवढे सगळे प्रकार आहेत त्याचे. बरोबर, त्यातलं कोणतं पण येऊ दे, आपण जी आत्ता माहिती केली 6-7 पॉईंट तेच देऊन टाकायचे, काहीच चेंज करायचं नाही. कॉस्ट ऑफ क्वालिटी, व्हॅल्यू ऑफ क्वालिटी, ऑप्टिमम क्वालिटी, व्हॅल्यू ऑफ क्वालिटी म्हणजे आपला हा ग्राफ. बरोबर, तो पण केला आहे. आता राहिले हे SQC टूल राहिले. SQC टूल काय? कंट्रोल चार्ट्स, ND चार्ट्स. क्वेश्चन तुम्हाला विचारला, एक्सप्लेन SQC टूल्स अँड किंवा एक्सप्लेन नाही, स्टेट SQC टूल अँड एक्सप्लेन एनी वन ऑफ देम असं पण विचारू शकतात. SQC टूल्स कोणते कोणते? हे सगळे. स्कॅटर डायग्राम, QC, आता तुम्हाला काय नाव दिलं आहे? SQC. स्कॅटर डायग्राम, चेक शीट, ग्राफ अँड चार्ट, कंट्रोल चार्ट, पॅरामीटर डायग्राम, कॉज अँड इफेक्ट डायग्राम आणि हिस्टोग्राम हे तुमचे काय आहेत? SQC टूल्स आहेत. हा प्रश्न तुम्हाला 2 मार्काला विचारलेला आहे सॅम्पल क्वेश्चन पेपरमध्ये. वरती लिहिलं आपण डिफरंट SQC टूल्स आहे ना. हां, म्हणजे हेच ते. बरोबर, हे लिहिणार. आणि आता तुम्हाला काय विचारलं खाली त्याचीच माहिती सांगा. क्वेश्चन नंबर 5 मध्ये A. हां, हां, ड्रॉ अँड एक्सप्लेन हिस्टोग्राम, पॅरेटो चार्ट आणि स्कॅटर डायग्राम. ड्रॉ अँड एक्सप्लेन हिस्टोग्राम, पॅरेटो चार्ट अँड स्कॅटर डायग्राम असं तुम्हाला विचारलेलं आहे क्वेश्चनमध्ये. बरोबर.